बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पहिला दिवस यजमानांच्या नावावर राहिलाय. टीम इंडियाने टॉस जिंकून ऑल आउट 180 धावा केल्यात. ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक विकेट गमावून 33 धावा केल्यात. अशात आता टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दुसऱ्या दिवशी कांगारूंना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. इंग्लंड आणि न्यूझीलंड कसोटीत इंग्लिश संघाच्या गोलंदाजाने मोठी कामगिरी केली. ॲटकिन्सने भेदक गोलंदाजी करत कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतली. यासह बेसिन रिझर्व्हवर कसोटी हॅट्रिक करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरलाय. तर 7 वर्षांनंतर हॅट्रिक घेणारा तो इंग्लंडचा पहिला वेगवान गोलंदाज ठरलाय. ACC पुरुष अंडर 19 आशिया कपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केलाय. भारतीय संघाने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केलाय. भारताच्या या शानदार विजयात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीने महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. वैभवने 24 चेंडूत अर्धशतक झळकावत भारताला विजयाच्या जवळ नेलंय. वैभवच्या या खेळीपूर्व भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या धावांवर अंकुश ठेवलाय. 9व्या डावानंतर तिसऱ्या विश्रांतीच्या दिवशी दोन्ही खेळाडूंचे 4.5 गुण झालेत आणि विश्वविजेतेपदाची चुरस वाढली. आता क्लासिकल पद्धतीचे फक्त 5 डाव उरलेत. त्यातही निकाल न लागल्यास जलद गती बुद्धिबळाचे सामने टायब्रेक म्हणून खेळवले जातील आणि या विश्रांतीच्या दिवशी दोन्ही खेळाडू त्यामुळे कसून सराव करणार आहेत. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने पुढील वर्षीच्या जून महिन्यापासून वजनी गटात मोठे फेरबदल केलेत. पुरुष गटात 55 किलो गट रद्द करण्यात आलाय. त्यामुळे आता 60 किलो गटापासून सुरुवात होणार आहे. तसेच महिला विभागात 45 किलो हा गट रद्द करण्यात आला असून त्याऐवजी 48 किलो हा गट असणार आहे. भारताची उदयोन्मुख बॅडमिंटन खेळाडू अनमोल खारब हिने शांत आणि संयमी खेळ करत गतविजेत्या थायलंडच्या लालिनराज चैवान हिचा पराभव करून गुवाहाटी मास्टर्स सुपर 100 श्रेणी बॅडमिंटन स्पर्धेत पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. तिने 21-12, 22-24, 22-20 असा पराभव केलाय. पिछाडीवर असतानाही कोणतेही दडपण न घेता उत्कृष्ट अष्टपैलू खेळ करीत हरियाणा स्टीलर्स संघाने पाटणा पायरेट्स संघाला 42-36 असं हरवलंय. प्रो कबड्डी लीग या सामन्यात मध्यंतराला पाटणा संघाकडे 17-16 अशी केवळ 1 गुणाची नाममात्र आघाडी होती आणि या स्पर्धेत हरियाणा संघाने 16 सामन्यात 13वा विजय नोंदवलाय आणि यासह अव्वल स्थान कायम ठेवलंय. जयशंकर चौकने द्वितीय श्रेणी तर शिवकन्या मंडळाने कुमारी गटात मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पूर्व विभागात उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने संयोजन संस्था चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली सेक्टर 2 येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचं आयोजन केलंय.